मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः एक्सेस कंट्रोल आहे तर बनवणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंकचा आज लोकार्पण करण्यात आलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं असून या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे आणि प्रवास देखील अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे। मिसिंग लिंक हा प्रकल्प विशेषतः खोपोली घाट परिसरातील धोकादायक वळणांना पर्याय म्हणून उभारण्यात आलेला आहे। यामुळे घाटातील वळणदार रस्ता टाळता येणार आहे। परिणामी प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार असून अपघातांचं प्रमाण देखील घटण्याची अपेक्षा आहे। मिसिंग लिंकमुळे वाहन चालकांना अधिक सरळ, सुरक्षित आणि जलद मार्ग उपलब्ध होणार आहे। विशेषतः पावसाळ्यामध्ये घाटातील वाहतुकीत होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। मिसिंग लिंकला आता कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। मिसिंग लिंकला नाव काय द्यायचं ते लवकरच ठरवू असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। तर मिसिंग लिंकमुळे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। तर भारतातील सर्वात उंच केबल स्टेज ब्रिज आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। या प्रकल्पाची संकल्पना 2010 सालीच होती। त्यावेळच्या सरकारने मिसिंग लिंक प्रकल्प बंद केला। 13 कारणं देऊन प्रकल्पाची फाईल बंद केली होती असं म्हणत फडणवीसांनी आधीच्या सरकारवर देखील हल्लाबोल केलेला आहे। 2015ला मिसिंग लिंक करण्याचा निर्णय आम्ही घेतला। पुलाचं आरेखन तायवानच्या कंपनीने केलं। 7 देशांच्या कंपन्यांनी पूल तयार करण्यात सहभाग घेतला अशी माहिती पुलासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। आजपासून याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे। ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो। पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत। पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे। नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस। आता या मिसिंग लिंकमुळे जवळपास अंतर हे 6 किलोमीटरनी आणि वेळ 30 मिनिटांनी, मुंबई आणि पुण्यातला वेळ प्रवासाचा 30 मिनिटांनी कमी होणार आहे। भारतातला सर्वात उंच केबल स्टेड महामार्ग पूल हाही रेकॉर्ड या ठिकाणी केलेला आहे। सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज, आपण ज्या ब्रिजवरनं आलो त्याची उंची 182 मीटर आहे। हा जो काही मिसिंग लिंक किंवा आताचा कनेक्टिंग लिंक आहे याचा कॉन्सेप्ट हा 2010 साली तयार झाला आणि 2010 साली तो तयार झाल्यानंतर त्याचे काही अन्वेषण झाले, त्याचा एक रिपोर्ट तयार झाला आणि 2014 साली तत्कालीन सरकारने 13 कारण दिले, 13 की हा का होऊ शकत नाही आणि फाईल क्लोज केली। या 13 कारणामध्ये एक कारण हे देखील होतं की लोणावळा तलावाच्या खालून हा चाललाय आणि म्हणून हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट करता येत नाही आणि 13 कारणं देऊन मुख्यमंत्र्यांनी सही करून हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद केला आणि डिसेंबर 15ला जुन्या सरकारचा निर्णय ओव्हररूल करून आमच्या सरकारने हा निर्णय केला की आम्ही मिसिंग लिंक करणार आणि मी आणि शिंदे साहेब मंत्री होते। आम्ही या ठिकाणी मिसिंग लिंकचं जे काम आहे हे काम त्या ठिकाणी सुरू केलं। भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते। आपल्याला माहिती आहे की याचं ओरिजिनल डिझाईन, प्रथम डिझाईन, बेस डिझाईन हे कॅनडामध्ये तयार झालं। त्यानंतर फोर्स टेक्नॉलॉजी ही कोपनहेगन डेन्मार्कमध्ये त्या ठिकाणी त्याची विंड टेस्ट करण्यात आली। केबल्सच्या ज्या चाचण्या आहेत त्या ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आल्या। केबल्सचं जे उत्पादन आहे ते मेसर्स किसवायर या मलेशियाच्या कंपनीने केलं आणि रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज आपल्या भारतातली मुंबईतली यांनी संयुक्तपणे केलं आणि मग याची अग्निशमन चाचणी ही ॲपल्स लॅब स्पेन यांनी केली, स्पेनमध्ये केली आणि याच्यामध्ये पुलाचं आरेखन हे तायवानच्या कंपनीने केलं। व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते
आणि केबल एक्सपर्ट हे सिंगापूरचे होते. त्यामुळे एकूण 7 देशाच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी, इन्स्टिट्यूशन्सनी या पुलामध्ये सहभाग घेतलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.